मित्रांनो, तुमच्या घरकुलाच्या हप्त्याच्या वितरणाची स्थिती ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची? पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता कधी आला, कोणत्या खात्यात आला? 2026-27 चे एफटीओ हे स्पर्श प्रणालीवरती जनरेट होत आहेत, ते कसे पाहायचे? हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, त्यात नवीन जे काही एफटीओ जनरेट होतील ते स्पर्श प्रणालीवरती जनरेट होत आहेत. मग हे जनरेट होणारे एफटीओ देखील कसे पाहायचे हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला PMAYG च्या अर्थात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या वेबसाईटवरती यायचे pmayg.dord.gov.in याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, या संकेतस्थळावरती आल्यानंतर आपल्याला आवास सॉफ्टच्या अंतर्गत रिपोर्ट नावाचे एक ऑप्शन आहे, या रिपोर्टवरती क्लिक करायचे. रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपण यापूर्वी सुद्धा एफटीओ ट्रान्झॅक्शन समरी किंवा एफटीओच्या संदर्भात जे काही कॅटेगरी वाईज असेल किंवा इतर रिजेक्टेड या ज्या बाबी आहेत, बँक पेंडन्सी असेल, हे सर्व आपण पाहिलेले आहे. आणि याच्याच खाली आपण पाहू शकता ऑप्शन आलेले आता SNA स्पर्श एफटीओ ट्रान्झॅक्शन समरी. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला या ठिकाणी जे आता नवीन एफटीओ जनरेट होणार आहेत ते एफटीओ या ठिकाणी दाखवले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण वर्षानुसार हे एफटीओ या ठिकाणी पाहू शकू. आता आपल्याला घरकुलाच्या हप्त्याच्या वितरणाची स्थिती पाहायची, तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं, याच मुख्य पृष्ठावरती स्टेक होल्डर नावाचे ऑप्शन आहे. या स्टेक होल्डर वरून PMAYG बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय मागितलं जाणार आहे, रजिस्ट्रेशन नंबर. आपला जो घरकुलाचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, बेनिफिशरी ID आहे, तो ID या ठिकाणी एंटर करायचा आहे. याच्या पुढे कॅप्चा कोड दिलेला आहे, त्या कॅप्चा कोडचं जे उत्तर आहे ते उत्तर टाकून आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचे. आता आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्ट्रेशन बद्दलची जी पूर्ण माहिती आहे ती पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवली जाणार. मेंबर ID काय, कोणाच्या नावावरती, दोघांच्या नावावरती घरकुल आहे का सिंगल आहे, कोणती बँक दिलेली आहे, बँकेचं नाव, ही सगळी माहिती दाखवली जाणार आहे. याच्यानंतर खाली आपण पाहू शकता पहिला हप्ता क्रेडिट झालेला आहे 15,000चा, तो किती तारखेला झालाय त्याची स्टेटस या ठिकाणी दाखवली जाते. 4 ऑगस्ट 2025ला त्याची ऑर्डर जुलै 2025 मध्ये निघाली होती. याच्यानंतर जानेवारी 2026 मध्ये 70,000च्या दुसऱ्या हप्त्याची ऑर्डर निघालेली आहे, त्याचा एफटीओ आणि तो क्रेडिट झालेला आहे फेब्रुवारी 2026ला. आता 28 मार्च 2026ला ऑर्डर निघालेली आहे 30,000च्या तिसऱ्या हप्त्याची. याचा एफटीओ आपण या ठिकाणी पाहू शकतो, ऑर्डर आहे, या ठिकाणी एफटीओ आपल्याला दाखवला जातोय. हा एफटीओ जनरेट झालेला आहे, परंतु अद्याप हे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेला नाही, जे आता केव्हाही या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट होतील. आणि हा क्रेडिट झाल्यानंतर हप्त्याची तारीख आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. आता हा आपला एफटीओ आहे. हा एफटीओ तुम्हाला जर चेक करायचा असेल तर हा एफटीओ तुम्ही चेक करू शकता, नंबरनुसार चेक करू शकता, किंवा एफटीओ ट्रान्झॅक्शन समरीच्या अंतर्गत जो एफटीओ असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एफटीओची स्थिती पाहता येणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्या घरकुलाच्या संदर्भातील जी काही माहिती ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. एफटीओ ट्रान्झॅक्शन समरी आपण पाहिलेले एफटीओ ट्रान्झॅक्शन समरी आपल्याला आवास सॉफ्टच्या अंतर्गत रिपोर्टमध्ये देण्यात आलेली, ज्या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन समरी आहे आणि कॅटेगरी वाईज आहे, हप्ता वाईज आहे. या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन आहे, आपण या ठिकाणी इन्स्टॉलमेंट वाईज सुद्धा एफटीओची स्टेटस पाहू शकता. याच्यामध्ये आपण पाहू शकता कॅटेगरी वाईज आहे, एफटीओ ट्रान्झॅक्शन समरी इन्स्टॉलमेंट वाईज आहे. आता समजा जर कोणाला पहिल्या इन्स्टॉलमेंटचे, दुसऱ्या इन्स्टॉलमेंटचे वगैरे पाहिजे असेल तर या ठिकाणी पाहू शकता. आता याच्यामध्ये सुद्धा आपण पहा वर्ष 2025-26 निवडलंय. ही योजना आपल्याला ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण निवडायची आहे. याच्यानंतर स्टेट महाराष्ट्र निवडायचे. याच्या पुढे आपल्याला आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तालुका निवडण्यासाठी ऑप्शन आहे, तालुका निवडायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. आता सबमिटला इथं आपल्याला आणखीन ऍडिशनल कॅटेगरी दिलेली आहे, एफटीओ जनरेटेड फॉर. आता एफटीओ जनरेटेड फॉर आपण कशासाठी पाहतोय तर तिसऱ्या इन्स्टॉलमेंटसाठी, तर थर्ड इन्स्टॉलमेंट क्लिक करून सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. आता थर्ड इन्स्टॉलमेंट क्लिक केल्यानंतर आपण जो काही एफटीओ त्या ठिकाणी पाहिला होता तो एफटीओ सुद्धा आपण या ठिकाणी सर्च करू शकतो. आपण या ठिकाणी पाहू शकता हा एफटीओ या ठिकाणी जनरेट झालेला आहे 30,000 रुपयासाठीचा. आता परत एकदा या एफटीओ वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता पर्टिक्युलर त्या एका लाभार्थ्याचा हा एफटीओ जनरेट झालेला आहे बँक ऑफ इंडियाचा, आणि हा एफटीओ आता क्रेडिट होऊ शकतो. याची क्रेडिट झाल्यानंतर डेट आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. अशा प्रकारे आपण एफटीओची जी काही स्टेटस असेल ती या ठिकाणी पाहू शकता. आपली जी काही स्वतःच्या घरकुलाच्या हप्ता वितरणाची स्टेटस असेल ती या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. आणि याच्या अंतर्गत जर आपला एफटीओ ट्रान्झॅक्शन फेल बाय बँक असेल किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही पेंडिंग वगैरे दाखवत असेल तर आपण त्याच्या संदर्भातील पाठपुरावा करू शकता.
परंतु जर एफटीओ जनरेट झालेला असेल, बँकेकडे पाठवलेला असेल आणि क्रेडिटमध्ये जर दाखवत असेल तर निधी उपलब्ध झाल्याबरोबर तो एफटीओ आपल्या खात्यामध्ये क्रेडिट केला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.